मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मंत्री बावनकुळेंना कालिकेची उपमा दिल्यानंतर सुरू झालेला वाद काही केल्यास संपण्याचं नाव घेत नाहीये। बावनकुळे, तुम्ही व्यथित झालायत, मात्र 28 ऑगस्टच्या आत चूक दुरुस्त करा, तुमच्या व्यंगावर बोलणार नाही असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा बावनकुळेंना डिवचलंय। तर पत्रकारांनी आपल्या आईचा उल्लेख केल्यानं भावनिक झाल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं। तर भाजपच्या इतर नेत्यांनी जरांगेंवर जोरदार तोंडसूक घेतल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळते आणि आता पुन्हा एकदा जरांगेंनी ही टिप्पणी केली। माझ्याबद्दलचं व्यंग करून, मला वाईट बोलून, माझ्याबद्दलच्या शरीरावर चेहऱ्यावर टीका करून जर त्यांना आनंद मिळतो आहे, त्यांना असं वाटतं आहे की समाजाला याच्यातून न्याय मिळणार आहे, नक्कीच त्यांनी माझी टिंगलटवाडी करावी। खरं तर मी कधी वाईट वागलो नाही, कधी जातीभेद केला नाही। खरं तर मराठा ओबीसी याही वादात कधी पडलो नाही, पण जाणीवपूर्वक या ठिकाणी मला असं वाटतं की काय गैरसमज झाले मला माहिती नाही। मी चूक केली, हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात। त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं। त्यांचं ऐकून तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं। तुम्हाला आणखी नाही जाहीरपणे सांगतो, इथून पुढं तुम्ही त्या टोळीच्या नादी लागून त्यांचं ऐकायचं नाही, ते तुमच्यापाशी दिसले सुद्धा नाही पाहिजेत। कारण तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं, मला सुद्धा। मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं। शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची। तुम्ही आईचं नाव घेतलं, आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत। तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो, तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं। माननीय जरांगे पाटलांचा मला वाटतं एकूणच या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही संशयताना त्याबद्दल काही साशंकता वाटते, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे। आता वेळोवेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगिक आम्ही आता बऱ्यापैकी निर्णय करत आलेलो आहे, निर्णय केलेले आहेत। काही बाबतीमध्ये निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू होते, पण तरी मी त्यांची आता भेट घेणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार त्याचं समाधान करू शकेल।